ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर शहरात पतंग तयार करणारे कारागीर आहेत। येथील पतंगाला निजामाबाद मध्ये मागणी असते, मात्र यंदा उत्तर प्रदेशातील लखनौ येथून आलेल्या डुम्मीची त्यांना जबरदस्त स्पर्धा करावी लागत आहे। कारण सध्या शहराच्या आकाशात दोनही पतंग भरारी घेत आहे। याबाबतचा आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, बघूयात। मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वत्र पतंग महोत्सव साजरा केला जातो। सध्या पतंग साहित्य महाग झालं असून 2 ते 3 रुपयांनी पतंगाचे दर वाढलेत। सध्या बाजारपेठेमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या पतंगांना चांगली मागणी असून छत्रपती संभाजीनगरात बनवलेल्या पतंगासोबत उत्तर प्रदेशातील लखनौ येथील डुम्मी पतंगालाही जास्त मागणी आहे। 100 पतंग विक्रीमध्ये 40 पतंग डुम्मी विकल्या जात आहेत। 5 ते 50 रुपयांपर्यंत हे पतंग मिळतात। शहरात हवेचा दबाव कमी असतो, यामुळे येथे पातळ दोरा कामठे लावलेले पतंग जास्त विक्री होतात। त्यात पतंगाच्या चारी बाजूंनी कडेला दोर भरलेला असतो। हीच छत्रपती संभाजीनगर मधील कारागिरांनी बनवलेली पतंगाची खासियत आहे। मात्र हे कौशल्य आता लखनौ, कानपूर, जयपूर येथील कारागिरांनाही प्राप्त केले। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर विरुद्ध लखनौ अशी स्पर्धा वाढली आहे, अशी माहिती पतंगांच्या व्यापाऱ्यांनी दिली आहे। पतंगाचा भाव आता सध्या वाढलेला आहे, कारण की ही जे लाकूड असते पतंग बनवायची, ही लाकूड ही आपल्याला यूपीतून आणावं लागतील, तुलसीपुरातून आणावे लागतील, तर ती महाग झालेली आहे। म्हणून पतंगाचे भाव वाढलेले आहे। आणि संभाजीनगरचे पतंगाला पूर्ण महाराष्ट्रभरात मांग आहे। सोलापूर, वैजापूर, येवला सगळे जगा आपला माल जाते, कारण की आपल्याकडे माल जे आहे पतंगाचा, जे भी पतंग आहे आपल्याकडे चांगले बनवत जाते का। आणि आपल्याकडचे पतंग लवकर वरती उडतात, चांगले असतात। म्हणून आपले पूर्ण महाराष्ट्रभरात पतंगाची मागणी आहे आपल्या संभाजीनगरात। काय विशेष नेमकं की पतंगाला जास्त मागणी येते? वैशिष्ट्य काय आहे? वैशिष्ट्य म्हणजे हे आपल्याकडे डोळ आले पतंग आणि चांगले पतंग, साफ एकदम पतंग। आणखी आपण जे ही जी लाकड असते सर्व अशी गोल करून आपण बनवतात, म्हणून आपल्याकडे चांगले पतंग मिळतात, म्हणून आपल्याकडे मांग आहे सर्व। पतंगाच्या दरात किती प्रमाणात वाढ झालेली सध्या? सध्या तर कोणताही पतंग मध्ये 1 रुपया 2 रुपये वाढलेले। अभी तो सब पतंगों को ज्यादा वैल्यू है और डिमांड है, और अभी महंगा है, थोड़ा कच्चा मटेरियल उसका महंगा होने की वजह से ताव के भाव ज्यादा बढ़ गए। कागज के, काड़ी के, इसके सब जो रेट जो पहले मिलता था अभी हमारे को वो रेट नहीं मिल रहा। हर बंडल के पीछे 500-500 1000 रुपए बढ़ के मिल रहा, और कागज के पीछे 200-300 रुपए बढ़ गए, तो इसकी वजह से पतंग थोड़ा महंगा होगा। पतंग की मांग, संभाजीनगर के जो पतंग जो बनते तो अच्छी क्वालिटी के बनते, बाकी दूसरे बाहर गाँव की पतंग हम खुद यूज नहीं करते ज्यादा। लेकिन जो डुम्मी एक जो आती लखनऊ की, उसकी भी मांग है। और हमारे पास जो संभाजीनगर में जो अद्दा, पौना, खड़ा डंडा, कनकौवा, डुग्गा, ये जो पतंग बनते तो अच्छी उड़ने वाली पतंग बनती। और यहाँ के औरंगाबाद संभाजीनगर के कारागिर जो है तो स्पेशल है, जो डोर का यहाँ जो डोर भरते, वो जो डोर भरने की अलग ही टैक है, वो हर जगह नहीं जमता हो, तो इसीलिए यहाँ संभाजीनगर की पतंग को ज्यादा मांग है। कहाँ जाता है ये संभाजीनगर से देखो येवला, वैजापुर, हैदराबाद और कोपरगांव, परभनी, नांदेड़, ये सब जगह, और ऐसे बहुत से गांव है वहां पर भी ज्यादा पतंग।